क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून फरार असलेल्या गोंदवले बुद्रुक येथील 3 आरोपींना मसवड पोलिसांनी ताब्यात घेतले। पिंपरी येथे क्रिकेट खेळण्यावरून प्राणघातक हल्ला झालेला होता। या हल्ल्यात समाविष्ट असलेले गोंदवले बुद्रुक येथील 3 संशयित हल्ला करून फरार होते। या 3 आरोपींना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 17 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास पिंपरी गाव हद्दीतील पळशी फाटा इथं हॉटेल राजमाता जवळ क्रिकेट खेळण्यादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर गंभीर मारहाणीत झाले होते। तो आऊट झालायस असं म्हणण्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून शुभम आनंदा राजगे वय वर्ष 26 राहणार पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर व पायावर गंभीर दुखापत झाली असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगाने फिरवत गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चैतन्य शिवाजी पाटोळे, शेखर उमाजी माने आणि गणेश भानुदास चव्हाण सर्व राहणार गोंदवले बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा यांचा समावेश आहे। या गुन्ह्यात यापूर्वी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तपास मसवड पोलीस करत आहेत। क्रिकेटच्या मैदानावरील किरकोळ वादातून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना जेरबंद करण्यात मसवड पोलिसांना यश आलंय। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।